अवनी आणि धनू पाण्याच्या गॅरेजवर जेवायला आलेली असतात. आता सर्वजण जेवायला बसतात तेव्हा पायल पण येते आणि पायलला अवनी म्हणते, हाय पायल. पायल पण म्हणते हाय. ती म्हणत असते, अगं ये ना इकडे, काय काम होतं. ती म्हणत असते की अहो गाडी दुरुस्त करायची होती आणि पाऊस पण येतोय म्हणून म्हटलं थोडं थांबावं. ती म्हणत असते, अगं जेवली का. ती म्हणत असते, नाही ना, अजून घरीच जायचं होतं. अवनी म्हणते, अगं ये ना मग, आपल्याच तर घरचे आहे तू. आणि ती म्हणत असते, नको नको. पाण्या म्हणत असतो, हो नको वहिनी, कशाला बोलवताय तिला, आपलं जेवण संपून जाईल. ती म्हणत असते, नाही राहू द्या, ते पान्नूलाच द्या माझ्या वाट्याचं. आता अवनी म्हणत असते, नाही गं, मी जरा जास्तच आणलेला होता डब्बा, ए तू बस इथे. आता तो शेजारचा ते पान्नूचा मित्र म्हणत असतो की या ना वहिनी, अहो नंतर तुमची गाडी गाडी दुरुस्त करून देतो, या बसा जेवायला. आता पायल येते आणि पाण्याच्या बाजूला तिच्या ताटामध्ये जेवायला बसते. आता ताट काही शिल्लक नसतं, त्यामुळे ती म्हणते, बसते मी पान्नूजवळच. तर धन्या म्हणत असतो, ए पान्या, अरे वा मस्त जमलंय. आता पान्या म्हणत असतो, धन्या गब्बस, मी मारे ना तुला. पायल म्हणत असते की अवनी म्हणत असते, नको नाही द्यायचं असेल भाऊजी तर मी माझं ताट देते. पानू म्हणत असतो, नको नको वहिनी, त्याला कसं तरी वाटतं, तुम्ही जेवा तुमचं, जेवू दे तिला, मी माझंच ताट देतो. आता पायलला खूप आनंद होत असतो, कारण तिला त्याच्यासोबत जेवायचं असतं. आता ती एक घास घेते आणि पाण्याला भरवायला लागते. पाण्या रागाने बघत असतो, त्याला काय माहिती ही पायल का आवडत नाही. पायलने जीव ओवाळून टाकलाय त्या पाण्यावर आणि तो तिला सतत इग्नोर करत असतो. अवनी म्हणत असते की अहो पान्नू भाऊजी, किती छान आहे ना पायल, तुम्ही जर हिच्याबद्दल विचार केला तर खूप चांगलं होईल. आता ते धनू आणि त्याचा मित्र वरती जाऊन बसलेले असतात जेवायला. पान्नू म्हणत असतो, अहो वहिनी, जाऊ द्या तो विषय, आपण दुसरं काहीतरी बघूया. अवनी म्हणत असते, नाही हो, अहो तुम्ही जर पायलबद्दल विचार केला तर माझी जाऊबाई लवकरच आपल्या घरात येईल. आता पान्या थोडा हसायला लागतो. आता अवनी या सगळ्यांसमोर जरी हे करण्याचं नाटक करत असेल, पण तिला आतूनही या लग्नाबद्दल काहीच वाटत नाही आणि फिलिंग्सही नाही आहे. आता ती ती पानूला समजावत असते. पानू म्हणत असतो, थँक्यू हा वहिनी, तुम्ही माझ्या गॅरेजवर आला, जेवण घेऊन आला माझ्यासाठी. ती म्हणत असते, पानू अरे पण छान आहे तुझं गॅरेज, मग दुसऱ्याचं आहे तरी किती छान सांभाळतो तू, स्वतःच असल्यासारखं. पानाला खूप आनंद होतो आणि तो म्हणत असतो, हो वहिनी, मी असंच माझं काम खूप छान पद्धतीने करत असतो. आता तो निघून जातो आणि तो म्हणतो, तू नाही रे, तू काय खोटं बोलला, आता तो राजा खोटं बोललाय ना, त्याला तर बघतेच मी. आता ती घरी येते. राजा आणि यशोदा बाहेर उभे असतात. यशोदा म्हणत असतो, अरे बाप रे अवनी, तुम्ही बाहेरच आहे आज. अवनी म्हणत असते, हो दादा. आता राजा हसायला लागतो. राजाला खूप आनंद होतो तिला बघून, पण ती म्हणत असते, राजा मला ना तुला एक गोष्ट विचारायची, तू किती खोटं बोलतो रे माझ्यासोबत. राजा म्हणत असतो, हो काय खोटं बोललोय. ती म्हणत असते, अजूनही म्हणतोय काय खोटं बोललाय आणि हसतोय. अरे जरा तरी काही वाटू दे तुला, किती खोट्यावर खोटं बोलत आलाय तू माझ्यासोबत. आता राजा म्हणत असतो, काय मी खोटं बोललोय. आता त्याला असं वाटतंय की काय बोललं असेल, अवनी काही सांगतच नाही. ती काडी घेते आणि म्हणत असते, काय खोटं बोलला तू, काय म्हणाला, यशोदा कॉन्ट्रॅक्टर आहे. आता तिला असं वाटतं याला काहीच माहीत नाही झालं. तो म्हणत असतो, हो पण मी तुम्हाला माफी मागितली ना त्याबद्दल, आणि तेव्हाच आपला तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाला. आता यशोदाच्या मागे तो जाऊन लपतो. यशोदाला पण भीती वाटते की अवनी अशी का वागते. राजा म्हणत असतो, अहो सॉरी ना, सॉरी म्हणतोय ना मी तुम्हाला. ते म्हणत असते, तू काय सांगितलं, धनु टॉपर आहे. तो म्हणत असतो, हां ते का, आणि हसायला लागतो. अहो तो जर अभ्यास केला तर टॉपर होऊ शकतो, म्हणून सांगितलं मी. आता अवनी म्हणत असते, आणि परत काय खोटं बोललास की गॅरेज, पान्नूचं गॅरेज स्वतःचं आहे. तो म्हणत असतो, हो अहो त्याचं शोरूमचं गॅरेज नाही, गाड्यांचं गॅरेज म्हणालो होतो मी, आणि गाड्यांचं गॅरेज ते स्वतःचंच आहे. आता ती परत त्याच्या मागे काडी घेऊन लागते आणि म्हणत असते, आत्ता तरी खरं बोल. अरे ते गॅरेज त्याचं स्वतःचं नाही, दुसऱ्याचं आहे. मी आज जाऊन बघितलंय. आणि किती खोटं लपवशील तू आता पण माझ्यापासून. आता तिला डायरेक्ट रडायलाच येतं. आता राजा त्याच्या हातात काडी घेतो आणि ती बाजेवर पडते. नंतर ती काडी ओढायला लागते. इकडून आत्या आणि ते दत्ता काका यांची मजा बघत असतात. ती म्हणत असते, दे ती काडी, आणि ओढायला लागते तेव्हा ती त्या खाटेवर खाली पडते. आता राजाला काही कळतच नाही, तिला अजून त्रास होतो. यांचे भांडणं पाहून
या सुलो आत्याला आणि दत्ता काकाला खूप आनंद होत आहे. नंतर राजाला खूप भीती वाटते. राजा म्हणत असतो, अहो तुम्ही रडू नका ना, द्या हात द्या. ती म्हणत असते, नको, मला नाही द्यायचे तुझ्यासोबत हात, मला नाही बोलायचे तुझ्यासोबत. आता तो काडी घेऊन खाली बसतो आणि म्हणत असतो, अहो मला शिक्षा द्या ना तुम्ही, मी नाही बोलणार खोटं परत. आणि तो स्वतःलाच बोलत असतो की आता राजा, आता जर परत खोटं बोलशील तर तुला मिरच्याची धुनी दिल्या जाईल आणि वरती झाडावर लटकवल्या जाईल. त्यामुळे तू आता जर खोटं बोललास तर मग बघ. आणि अवनी इकडे रडत असते. आता हे सगळं करत असताना तिची वहिनी येऊन बसलेली आहे तिथे आणि ती बघते यांचा तमाशा. आणि आता या नात्याला वेगळंच वळण भेटतंय की काय. ती डायरेक्ट राजाला म्हणत असते, ए राजा, हे काय करतोय आमच्या अवनीसोबत तू तू तिला त्रास देतोय, काडीने मारतोय तू तिला. अरे एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी तुझ्यासोबत राहतीये आणि तू तिला असं वागवतोय. आता सुलो आत्यांना त्यांना आनंदच झालाय. आता स्वाती इकडे आलेली बघून आता ती अवनी म्हणत असते, नाही ग वहिनी, असं काहीच नाही झालेलं. ती म्हणत असते, अगं अवनी, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तुला होणारा त्रास आणि तू अजूनही यांचीच बाजू घेते की मला काही होत नाही. आता आता भरीसभर ही सुलो आत्या मोठ्याने ओरडते, बघा अगं बाई, बरं झालं तू तुझ्या नंदेला बघायला आली, खूप त्रास सहन करते ग ही मुलगी. हा राजा तिला नेहमी असंच वागवतो. तर राजा म्हणत असतो, ए सुलो आत्या, गप ना ग तू, तुला काय माहिती आहे, बघ त्या अवनीला विचारा ना. ती म्हणत असते, अगं त्या कालच्या रात्रीला ती मुलगी रात्रीच रडत बाहेर बसली होती. आता अवनी पण म्हणते, ओ सुलो आत्या, तुम्हाला कुणी सांगितलं आणि मी कधी रडत आले हो, आणि तुम्ही आमच्या घरात का डोकावून बघत असता आणि मला काही त्रास वगैरे नाही येते. ती म्हणत असते, अगं बाई, किती तू घरच्यांची बाजू घेणार, अगं सांग तुझ्या माहेरच्यांना, सांग जरा तुला किती त्रास आहे इथे. तर आता तो राजाला खूप त्रास होतो या सगळ्यांचा. तो डोळे बंद करतो आणि म्हणतो, सुलो आत्या, तू माझी दुश्मन आहे का ग, उगाच का वाढवून सांगते. अवनी पण म्हणत असते, सुलो आत्या, तुम्हाला मी सांगून ठेवते, माझ्या वहिनीला काही वाढवून सांगू नका, कारण मला या घरामध्ये काहीही त्रास नाही आहे. पण ती म्हणत असते, अगं वहिनी, तू इथे का थांबली, चल घरामध्ये चल. आता स्वाती म्हणत असते, अगं पण अवनी, तू का राहतेस इथे, का त्रास सहन करते. अवनी म्हणत असते, अगं वहिनी, मला काहीही त्रास नाही आहे, चल तू घरामध्ये. आणि तिला ओढत नेते. आता इकडे राजा आणि यशोदा उभे असतात. राजा म्हणत असतो, आत्या, तुला बघूनच घेतो मी, तू उगाच आमच्यामध्ये पडती ना. यशोदा म्हणत असतो, अरे चल घरामध्ये, कशाला डोकं लावतोय उगाच. इकडे ते घरामध्ये आल्याच्या नंतर तो खुर्ची देतो. आता ती खुर्ची थोडीशी खराब असते आणि घराची अवस्था बघून त्या अवनीच्या वहिनीला खूप वाईट वाटतंय. ती म्हणत असते, हे काय घर आहे का अवनी, आणि तू कशी राहतेस ग बाई इथे. आता तो खुर्ची देतो तेव्हा अवनी त्याला खुणावते की ती खुर्ची खराब झालेली आहे, दुसरी दे. आता तो दुसरी खुर्ची घेऊन येतो. ती खूप प्रेमाने बोलतायत, पण स्वातीला हे घर आणि हे माणसं काहीच आवडलेलं नाही आहे. ती म्हणत असते, अवनी, अगं बाई, किती अलिशान घरात राहायची ग तू, या घराची अवस्था बघ आणि तुला इथे कसं तर करमतं. अवनी म्हणत असते, अगं वहिनी, बोलू आपण नंतर, मी तुला आतमध्ये जाऊन सांगते. आता राजा आणि ते म्हणत असतात, हो जा तुम्ही आतमध्ये. आता अवनी तिच्या रूममध्ये स्वातीला घेऊन येते. स्वाती तिचा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवते. आता ती म्हणत असते, अगं वहिनी, ही सगळी मुलं मला खूप छळतात. आता ही नेमकं कशाबद्दल सांगते हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला भेटेलच. पण अवनी आता काय विचार करणार आणि राजाच्या घरून तिचे बाबा तिला घेऊन जाणार का, हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. पण अवनीला खरंच वाईट वाटते तिची वहिनी आल्याच्या नंतर, आणि तिच्या वहिनीला पण असं अवनीला बघून खूप त्रास होतोय. आता या सगळ्यांमध्ये राजाच्या आयुष्याला वेगळंच वळण भेटतंय का, तो देवी आईकडे केलेली प्रार्थना आणि त्याचं प्रेम सक्सेस होतं की नाही, हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.